सणवार आले की पुरणपोळी आणि आमटीचा बेत तर होणारच, हे तर 100% आहे. तर आज मी आमच्या गावाकडच्या पद्धतीने आमटी कशी बनवतात याची रेसिपी मी तुम्हाला शेअर करत आहे. मला या अगोदर आमटी कशी करायची याची रेसिपी माहीत नव्हती, पण मी जे काही बघून शिकलेली आहे तेच मी आज तुमच्याबरोबर शेअर करते. मी काही सुगरण नाही, पण माझ्यासारखे जे काही नवीन शिकणारे आहेत त्यांच्यासाठी ही खरंच उपयुक्त रेसिपी असणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही आमटी करूनच बघा, ती खूपच टेस्टी लागते. प्रथम तुम्हाला काय करायचं आहे, लोखंडी तव्यावरती तुम्हाला कांदा स्लाईस करून घ्यायचे आहेत आणि तो चांगला खरपूस भाजून घ्यायचा आहे. तुम्हाला सांगते मी, तुम्ही लोखंडी तव्यावरती भाजलात ना तर एक तुम्हाला स्मोकी फ्लेवर येतो. तुम्ही तव्यातच भाजा. तुम्ही कढईत वगैरे जर का भाजायचं असेल तुम्हाला तर मग लोखंडी कढई वापरा. कांदा चांगला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा. थोडंसं तेल पहिल्यांदाच तेल नाही टाकायचं, थोडंसं भाजून घ्यायचा आणि त्यानंतर ना मग थोडं तेल टाकून परतून घ्यायचा. खिसलेलं खोबरं चांगलं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं. त्यानंतर ना आपण जी डाळ करणार आहोत ती शिजलेली डाळ थोडीशी काढून घ्यायची आणि तव्यावरती परतून घ्यायची आणि जे काही पाणी आहे ना उरलेलं त्या डाळीचं ते आपण त्या आमटीमध्ये टाकणार आहोत. चांगली खरपूस भाजून घ्यायची. त्यानंतर बघा, मेन गोष्ट ही आहे की तुम्ही जो दगडी खलबत्ता आहे त्याच्यामध्ये तुम्ही आलं, लसूण, थोडेसे कोथिंबीर आणि खोबरं असं एकत्र वाटून घ्यायचं. त्यानंतर बघा इथं मी काय काय काढलेलं आहे. भाजलेलं जे काही आपलं साहित्य होतं ते सगळं मी एकत्र करणार आहे. याच्यामध्ये आलं, लसूण तुम्ही ॲड करा. 2 मिरच्या मी ॲड केलेल्या आहेत आणि कढीपत्तासुद्धा घातलेला आहे. असं चांगलं एकत्र पाणी टाकून बारीक करून घ्यायचं. त्यानंतर जेवढं तुम्हाला तेल लागणार आहे आमटीसाठी, आता जर का तर्री आणायची असेल तुम्हाला आमटीला तर तेल जास्त लागतं. तर आता मसाल्यांमध्ये मी कोणते कोणते मसाले टाकलेले आहेत. लाल तिखट बिलकुल टाकायचं नाही. काळा मसाला जो आपण घरी बनवतो तो टाकून घ्यायचा. त्यानंतर त्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला, गोडा मसाला, काळा मसाला तर मी तुम्हाला सांगितलंच. तर ते सगळं टाकून घ्यायचं. जे वाटलेलं तुम्ही वाटण होतं ते टाकून घेतलं. कढीपत्ता टाकून घेतला आणि चांगली त्याला फोडणी येऊन द्यायची. आता हा जो मसाला आहे तो चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा. त्यानंतर जे आपण डाळीला उरलेलं पाणी आहे ना ते पण टाकून घ्यायचं आणि गरम पाणी टाकायचं. अशा प्रकारे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. पोट भरेल पण मन भरणार नाही अशी हिची सुरेख चव लागते. मी फर्स्ट टाईम इथे ट्राय केली होती पुण्याला, तर ही खूपच छान झाली होती. गावाकडं माझ्या सासूबाई ही रेसिपी नेहमी करत असतात, त्यामुळे मला करायचा चान्सच मिळाला नव्हता. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, शेवटी थोडा गूळ टाकायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.